आई काहो सांगतो खरं, बाबासाहेबांनी केलंय बरं. एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलंय या भारतावर. एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलंय या भारतावर. आई काहो सांगतो खरं, बाबासाहेबांनी केलंय बरं. एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलंय या भारतावर. यांचं फेडू कसं उपकार, यांचं फेडू कसं उपकार, त्यांनी लय त्रास सहन केला होता बरं. यांचं फेडू कसं उपकार, त्यांनी लय त्रास सहन केला होता बरं. एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर. संविधानाच्या कायद्यावर मित्रांनो, संविधानाच्या कायद्यावर गरिबाचं हे झालंय बरं. बरोबर ना. संविधानाच्या कायद्यावर गरिबाचं हे झालंय बरं. पण त्यामध्ये पण अनपढ लोकांना वाटत नाही खरं. त्यामध्ये पण अनपढ लोकांना वाटत नाही खरं. तर ते खरं काय वाटत नाही की एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर. आई काहो सांगतो खरं, आई काहो सांगतो खरं, बाबासाहेबांना केलंय बरं. आई काहो सांगतो खरं, बाबासाहेबांनी केलंय बरं. एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर. एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर. आणि तेच राज्य केलेलं दुश्मनांना वाटत नाही बरं. दुश्मनांना वाटत नाही बरं. एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर. साधं पाणी प्यायला पण अधिकार नव्हता बरं. साधं पाणी प्यायला पण अधिकार नव्हता बरं. मग जन्माला आले आंबेडकर. मग जन्माला आले आंबेडकर. आणि त्यांनी रक्ताचं पाणी केल्यावर, बाबासाहेबांनी रक्ताचं पाणी केल्यावर एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर. आई काहो सांगतो खरं, बाबासाहेबांनी केलंय बरं. एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर. या गुंड लोकांच्या माझावर, या गुंड लोकांनी माझ केल्यावर, अरे या गुंड लोकांनी माझ केल्यावर संविधान त्यांना आणले रस्त्यावर. या गुंड लोकांनी माझ केल्यावर संविधान त्यांना आणले रस्त्यावर. एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर. आई काहो सांगतो खरं, बाबासाहेबांना केलंय बरं. आई काहो सांगतो खरं, बाबासाहेबांना केलंय बरं. ह्या एका पेनाच्या टोकावर, एवढी पावर पेनाची मित्रांनो, ह्या एका पेनाच्या टोकावर राज्य कसं केलं या भारतावर. मित्रांनो, याबद्दल तुम्हाला काय म्हणायचंय, सत्य आहे का नाही?